दोनच रेडबुल आणले. हिल बी पित नाही रे, मला रेडबुलच लागतो. रेडबुल घरात तुला मला माहिती आहे रिअलचा ज्यूस लागते कॅनबेरीचा. घरी काय पिते? घरी मिठाचं पाणी पिते. चायच्या कपात पाणी पितात घरी आणि रेडबुल पाहिजे रिअलचा ज्यूस. 250 चैतन्य वाढेल. किती पाहिजे? 2 रन पाहिजे 50ला. जर संचित बॅटिंगला 50 2 पाहिजे नाही. आलाय गाईज बॉल. रायगड क्रिकेटचा उरण तालुक्याचा बकासूर 50 वाजणार. मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील टाकीगाव. संपलेला पाहायला मिळाला. अर्थात मी त्या 90 बिंदार बाडा उरण या टीमने मॅच जिंकली. आजच्या दिवसाची लास्ट मॅच आता चालू होईल आणि आदित्य पाटील परत एकदा एक साइडला चैतन्य पाटील आणि एक साइडला आमच्याकडचं आदित्य पाटील. ही मॅच त्याला खेळायला भेटणार का नाही सांगू शकत नाही, बसवतील पण असं वाटतंय. पहिली मॅच उन्हामध्ये काही जरा इथं बसून बसून कुल्फी झाली अंगाची, अंगातून पाणी यायला लागलाय आणि आदित्य मला वाटतं पॅडअप करेल थोड्या वेळात. करेल का नाही? पॅडअप करशील आणि मला वाटतं ट्रिपल एस नी ब्रँड अम्बॅसिडर बनवलाय आज. टोपी बीपी सगळं ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट्स. हसतच कसं काय? दूध कोल्ड ड्रिंक प्यायला बुट्ट पण दाखव. बुट्टा घेतली भाईने ऍडिडास घेतली. भाईने ऍडिडास घेतली. जेवून झालाय. नितीन भाई काय बोलशील? काय शांतनो काय करते आता? थांब पहिल्यापासून गेले काय भाई का पिक्चरचा शॉट घेते पहिल्यापासून घे. हाय गाईज, आजचा ब्लॉग आहे आपला 8वा आणि आज आपण कुठे चाललो माहिती आहे? उरण प्रीमियर लीगला. प्लॅन झालेला कधीच, पण मी आज लेट आहे कारण की माझा होता पेपर. मी गेलेलो कॉलेजला, तर कॉलेजवरशी आत्ता आलो आहे. आत्ता वाजलेत किती माहिती आहे? 10:30 समथिंग. 10 वाजता मी आलो आणि गेले. आणि पोरं आहेत ना आपली 8:30ला सकाळी उठून टापटीप तयार होऊन गेलेत आणि भाई मी राहिलो इथंच. तर नंतर मग ते बोलले की बारक्यादासोबत आहे, कारण की बारक्यादा पण नाईटला गेलेला काल रात्री. नाईटवरनं तो पण आला लेट, तर तो बोलला चल आपण जाऊ. मग त्याच्यासोबत मी आलो आहे. आता मी जातोय त्याच्यासोबत. तो आता मला भेटणार एरियामध्ये, मग त्यासोबत मी जाणार. तर मग आज काय म्हणजे खेळणार आहे, कारण की पहिली मॅच झाली. मी पहिली मॅच लाईव्ह बघत होतो फोनवरती. फुल भाई टापटीप चैतन्य पाटील फुल फायर आहे पहिली मॅच. रिव्हर्स विग्नाटिक सगळा भाई झाला आहे मगाशी, पण ती मॅच मी मिस केली. तर मी असलो तर दुसऱ्या मॅचला समथिंग असेल पोचलो तर, ही ग्राउंड खूप लांब आहे. 12-13 किलोमीटर समथिंग ग्राउंड आहे. तर तिथं आता जाऊ. तिथं जायला आम्हाला ना समथिंग 25 मिनटं लागतील. तर तिथं जाऊ. मग तिथं पोचल्यावरती मी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करतो आणि दाखवतो. पोरं तर अगोदरच मॅच सगळा बघून झालेत, मीच राहिलो इकडे. तर जाईन आता तिकडे आणि मग तुम्हाला तिथून कंटिन्यू करेन ब्लॉग. तर बघा, आणि लाईक शेअर केलं नसेल ना, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका व्हायला. तर बघा काय होतं ब्लॉगमध्ये. कंटिन्यू करतो तिकडूनच. नाहीतर मध्ये बारक्यासोबत सामान पण जरासं घ्यायचं राहिलं आहे, तो पण घेताना जर दाखवला ब्लॉग तर तिथून पण कंटिन्यू करतो. तर बघा गाईस काय होतं ब्लॉगमध्ये आजच्या. BMW घेतले. BMW घेऊन चाललो आहे आता. सामान घ्यायचं होता, बारक्याने सामान घेतलं आहे आणि आता सामान घेऊन सीधा मॅचला. बघा लूक बघा. आरसं मॉडिफाय फुल. खर्च. जरा फोनवर काम चालू आहे. सामान घेतलं आता सीधा मॅचला. कल्टी बोलते गाईस. कसं असते माहिती आहे? जर मॅच असली तर सगळीकडे थांबायला लागते असा. आणि आता परत दुसरा स्टॉप झाला, आता तिसरा स्टॉपवर स्टॉप मारलेत. नागो मंदिर पार केलंय आणि आता चैतन्य फुल फायर आहे. पहिली मॅच फुल दिला काय नाटक. परत राईडला. वन साइड
ऑडियन्स असले ऑडियन्स. घरी असल्यावर काय घरी असल्यावर काय लागते? तांब्यातलं पाणी पिते. घरी असल्यावर तांब्यातलं पाणी. आता रेडबुल पाहिजे. त्यांचे चैतन्यच आहेत वाटतं. दोनच रेडबुल आणले. हिल बी पित नाही रे, मला रेडबुलच लागतो. रेडबुल घरात तुला मला माहिती आहे रिअलचा ज्यूस लागते कॅनबेरीचा. कॅनबेरीचा. घरी काय पिते? घरी मिठाचं पाणी. मिठाचं पाणी पिते. चायच्या कपात पाणी पितात घरी. आणि रेडबुल पाहिजे रिअलचा ज्यूस. जा दे जा. डेझर आहे. अजित काय बोलशील याच्याबद्दल तू? आज खेळलाय मगाशी बॉल बिल आलेला एक. मी बघितला, लाईव्ह बघत होतो मॅच घरी. आणि पहिल्या मॅचला मी नव्हतो, दुसऱ्या मॅचला आता आहे मी. तर बघू आता काय परत करते. क्लोज कॉल नाही, बघू काय करते. आपला स्टार प्लेअर चैतन्य पाटील टाकी गाव. 6 नाही मारणार. पिच मारताना दाखव. त्याला काही तिकडे आता सामान देते जरासा. हे काय आणलेस? खेळ आपल्याला. आणि यो एक बाय आपण हाऊ पण या चला. रेडबुल लागते रे मला. घरी काय पिते? मिठाचं पाणी पिते. आणि अक्षय भाई इथे बसलाय, सगळं माहिती असते. बरं एकदा शांत बसला, एकदम शांत पोरासारखा. किती वाजे आदित्य? 250 चैतन्य पाटील. किती वाजे? 2 रन पाहिजे 50 ला. जर संचित बॅटिंगला असता 50 2 पाहिजे नाही. आलाय गाईज बॉल. रायगड क्रिकेटचा उरण तालुक्याचा बकासूर 50 लिडिंग फ्रॉम बोथ फ्रेंड बोथ एंड भाई. सगळीकडून इकडून तिकडून मारते तो. काय शपथ. चला काही चला जरा सामान देते जरा. हे बघा. चला काही चला जरा सामान देते. काय लागते? प्रेडिटर. आणि आता घरी मिठाचं पाणी पिते. आणि आता इथं प्रेडिटर पाहिजे. लागते हिल बिल. आणि आता हिल फोडलाय. हो कसा आवाज बघा. स्टाईल बघ ना पियाची. प्रत्येक सामन्यामध्ये ट्रिपल एक्सची कॅप आपण देतो. बाबा सिक्सर किंग साठी कामाला नाही आहे काही. बापाच्या जीवावर आहे. पण रुबाबच नाही खपत. तो बघा 6 चेंडू आणि 5 रुबाबच नाही खपत. उरण तालुक्यामध्ये उलवेडवर आणि सकाळी भाऊस केलत होता एका टीममध्ये. आपण टाइम पण जरासा आज जरासा मला कॉलेज करायची आहे ना, म्हणून कामाला जात नाही. तरी व्यक्तिमत्व या कॉलेजला होता, पण जरा ड्रॉप घेतला बाईने. काहीतरी घरी काम आलेला, 6 वाजता ड्रॉप घेतला आणि आता इथं बसलाय. मध्ये घरात सगळे गेलेच पाहिजेत. हा निर्धार अशा यो फोड जितो. नेहमीच पाहायला मिळत असतो. उलवेनोड हा एक वेगळाच बाब राहिलेला आहे. वेंकटेश्वर गरज साहेब यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मला आवडते. क्रिकेटला मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील टाकीगाव. सामना संपलेला पाहायला मिळाला. अर्थात मी त्या 90-11 बिंदारवाडा उरण या टीमने मॅच जिंकली. टीमचा कॅप्टन चला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करत आहोत. पहिली मिल आली आता. हिल बिल पिऊन झालंय, रेडबुल पिऊन झालं. सुरुवात पहिली मिल आहे काहीची. कडक गुरुवार आहे बाईचा. काय आहे तिथं? गुरुवार आहे साईनचा. अरे सकाळी पाया पडून येतं सांगतात आम्ही ये साई भक्त. आणि मॅचला आल्यावर काय खातात? चिकन खातात. चिकन खातात. सांगतय काय तर काय आता खातय आणि दाखवते डबल. मग काय होते पुढे? 2 राऊंड जिंकलाय. आधी तर काय 2 राऊंड जिंकले ना तुम्ही? 2 साइड 1 साइड खेळला चैतन्य पाटील. 1 साइड ना. कॅप्टन कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. 1 साइड गेला बाई. 1 साइड राईस खाते आणि दाखवते. खाल्ल्यावर दाखवते. खाल्ल्यावर जरा खाते. रेडबुल बिटबुल सगळं हिलबिल झाली. आता डबल रेडबुल ठेवले. डबल पियाचा. डबल आली तर रेडबुल ठेवले. डबल पियाचा. डबल पियातच राहायचं. आता खातंय ते दाखवते डबल. आता जेवून झालाय. नितीन भाई काय बोलशील? काय शांतनो काय करते आता? थांब पहिल्यापासून गेले काय बाई? का पिक्चरचा शॉट घेते? पहिल्या पासून घे. खेळतो शॉर्ट. त्याचे शॉर्ट सिलेक्शन मध्ये त्याला प्रॅक्टिस मध्ये वेळ नाही भेटत, त्यामुळे त्याला फटके बसत नाही. कामाला जाते ना, लेट येते कामावर. काही जो बघा कोण आहे? शंतनू कनगुटकर. काय बोलशील त्याच्याबद्दल? काय बोलशील आज तू? जाम त्याला वाटते. हा
असं आहे का? मध्ये बाई भरोसा ठेवून घेतलाय, याला खेळायला पाहिजे, पण बिचारा डॉट झाला, त्याची बॅटिंग होत नाही. त्यांचे काय बसले भाऊ त्याला बॉलिंग केले, बॉलिंग चांगली केले, पण काय त्याला प्रॅक्टिस नाही म्हणून बॅटिंग बिटिंगला प्रॉब्लेम होतो. प्रॅक्टिस नाही काही, कामाला जाते म्हणून लेट 8 वाजता येते रात्री असं होतं. तर म्हणून नाही येतो, म्हणून आज बॉलिंग केली, चांगली बॉलिंग केली. बॅटिंग थोडा समजून घ्या, बॉलिंग भारी करतो. त्याची बॅट पण नाही, त्याची बॅटीचा दांडा जरा क्रॅक झाले, बॅट झाला. तसं आहे काही. त्यांची पण टीम जरा लडखडते, म्हणजे लडखडते, पारी लडखडले. पण आपली टीम कशी आहे? वन मॅन शो चैतन्य पाटील आता गाईज लास्ट मॅच पहिली मॅच पण गाईज भारी केलेला, आणि आताची मॅच बघितला असेल तुम्ही. आडवा कसा मारते भारी केले दोन्ही मॅच, दोन्ही मॅन ऑफ द मॅच. वन साइड हिरो आहे आपला, दोन्ही मॅच वन साइड गेलाय, वन साइड केलेला. टोपी मागितली पण दिली नाही त्याने दोन्ही वेळा. हा, यो कॅप मागत होता पण कॅप काय दिली नाही, कारण की कॅप माझी आहे गाईज. 2-3 तासाठी आपल्या कॅप मागितली, त्यांनी दिली नाही. ट्रिपल अशी कॅप. यो बघा आला इकडे आला. हसते पाणी पिते. आता दाखवतो यांची मॅच टाकू द्या, त्याला कंटिन्यू. हाऊस भाई सपोर्ट करते, फुल सपोर्ट सिस्टम आहे भाऊस. ब्रदरहुड सपोर्ट करते फुल. वन साइड काय खेळते, वन साइड सपोर्ट काय की काही ना कसं झालं माहितीये, आमच्या गावातले 2 प्लेयर त्या टीमीत आणि 2 प्लेयर या टीमीत, असं झालं. मग आम्ही सध्या दोन्ही टीमला सपोर्ट करता, असं नाही का आमची टीमला सपोर्ट करता, दोन्ही टीमला सपोर्ट करता. म्हणून आज हे लडखड चालू आहे. आणि जिंकलेली मॅच हरवली असं वाटायला लागलाय. कमबॅक करू शकते. यो बघा 4 बॉल 4 आणि संतोष भाई आता मला वाटते सीधा घडते, बाहेर जाते यांची टीम. आमच्या जेवायला कपडे बदलून आमच्या जेवायला आता संचित काय यार, एवढी जिकाची मॅच होती आणि हरली. 3 बॉल 3 6 मारलेत. 4 बॉलात काही 17 पाहिजे होता, त्याने 2 बॉलात 17 देऊन टाकल्या. काय वर्षी हे काय ना 8:30 आले तो सकाळी तयारी बियारी करून. हा, आणि मी जरा बाहेर कॉलेजला होतो, मी कॉलेज वर्षी आलो आणि याची काय 12वी आहे, याला जरा स्टडी लिव्ह दिलाय. आम्हाला जरा सुट्ट्या दिल्या, आता आमचे सोमवारपासून पेपर आहे, आम्हाला जरा स्टडी लिव्ह दिला, अभ्यास करायला सांगितलाय. अभ्यास का आपल्याला येत नाही, आपण मॅच बघायचा, मॅच खेळायचा, मॅच बघायचा, अभ्यास करून काय होत नाही. क्रिकेटची होते. संचित भाई पण आला, आपला काय अभ्यास नो अभ्यास भाई, बिझनेस टाकायचा प्लॅन आहे. संचित भाई बिझनेसमॅन आहे ना, तुम्हाला माहिती असेल. हा, तो त्याचा काय ड्रॉप घेतला, ड्रॉप केलाय 10वी. म्हणजे काय कसं आहे माहितीये, आमच्या इथे कसं आहे माहितीये तुम्हाला सांग, अभ्यास सगळी पोरं अव्वल आहे. अभ्यास घरातले किती पण शिवाय नाही द्या, पण अभ्यास बनना आहे तो दुसरा बनना आहे. पढाई करके कुछ काही बनवले काढले पाहिजे पोरात. म्हणून आता याचे तर बोर्डचे पेपर चालू होणार आहे, पण याला काय आहे मॅच बघतो काय आहे. पहिली पिढी कोण फेल नव्हतं होत, आता कोण पास नाही होत. तुम्ही जर लॉक घेत असेल तर तुम्ही अभ्यास करा, कशी तुम्ही अभ्यास करून काहीतरी गोष्टी. आमच्या पोरांचा आमच्या पोरांना 50-50 डोंगर आहेत ना, 4 डोंगर आहेत, आणि लोकांचे कसं चाली आहे, बिल्डिंग आहे, कोणच्या ढप्पर आहे, म्हणून काय पैशाचं टेन्शन नाही. अभ्यास कर न करू काय फरक आहे. मंडळचा अध्यक्ष बरेच आहे, इन्कम सोर्स शिकार आहे, कोण इलेक्शन आहे, कोण काय आहे, कोण काय आहे, मोठी माणसं आहेत ना, म्हणून काय अभ्यासाचं टेन्शन नाही. कारण की मनी मॅटर्स हो ना, त्यामुळे काय प्लॅन आहे काय माहितीच नाही. संचित भाई आपला संचित मूर्तिकार नवीन करिअर बनवते भाई, नवीन. आपला अक्षय भाई ट्रेडर, ओनली 1 ट्रेड अँड ट्रेडर आहे. मग बघितलं अभ्यासाचं काय गरज आहे, ट्रेडिंग सगळं आपल्याकडे. ओनली 1 ट्रेड अँड UPL एक ट्रेड घेतला ना भाई, लगेच दुसऱ्या दिवशी गाडी घरी, अशी ट्रेडिंग करते. हो चाललंय आता, बघितलं ट्रेडर आहे. आता जरा आज मार्केट डाऊन आहे, एक वीकेंड
वीकेंड आहे वीकेंड. अभ्यास नका करू, बिझनेस करा. आमचं श्रवण पडव पण काय 12वीला जर ड्रॉप घेतलाय. फेल नाही बोलू शकत गाईस. बिग मनी नेव्हर कम क्लीन. संचित भाई बघा चाललाय आता तिकडे बघा काय नाही. आणि खाली बघा, खाली काय नर्सरी आहे. नर्सरी ही बघा, नर्सरी, झाडांची नर्सरी. नर्सरी खूप बनवून झाडं आहेत काय guys. खूप प्रकारची झाडं आहेत. फुल ऊन लागते कारण की आता झालंय. आणि कुल्फी आले, कुल्फी. उन्हातच बसलोय कधीपासून. तेच सगळी सावलीत बसलीत पण लोक हात पण दुखायला लागलाय खूप आणि गरम पण होतंय. बघा काय उन्हात बसलोय. बेकार बेकार कंटिन्यू करतो आता पुढे अजून काय दिसलं तर. आता मॅच तर खूप लेट आहे. खूप म्हणजे खूप लेट आहे का आताच आहे? आताच आहे. आता नाही अजून एक मॅच आहे, त्याच्यानंतर एक मॅच आहे, तेव्हा होईल. बघा गाईस, यांचे 2 राऊंड जिंकलेत आणि हे 2 राऊंड हरलेत. इथं 2 राऊंड विजेता, इथं 2 राऊंड जिंकलेले आहे. पण आमच्या गावातला मेन गावठाणमधला प्लेअर फेल झालेला आहे. जरा बॅड पॅच. बॅड पॅच आहे, बॅड पॅच. काय आहे तिथं? काय वाटत तुला शंतर बद्दल? काय बोलशील शंतर बद्दल? काय बोलशील? त्याला प्रॅक्टिस नाही भेटत कामात. सगळे काही तेच बोलतात, बघितलं म्हणजे सगळ्यांना रिझन माहिती आहे त्याचा काय आहे. काम पहिलं, काम पहिला. नाही भेटत ना. हे बघा, या एरियामध्ये एक विशालदा आपल्या इकडचा होता, एका आपल्या गावातला, आणि लंबू होता, आणि याच्यामध्ये ऋषी आणि हे बघा एका फ्रेम मध्ये 4 जण आहेत. 4 जण आपल्या गावातले होते इथं. आणि तिसरा होता तो हर्षददा, विशालदा, हर्षददा, शंतनू, आणि दुसरा टीम शंतनू आणि ऋषी आणि आदित्य. आणि मेन आणि तो बर्फदा. ए बोल आदित्य घ्यायचा, आदित्य घ्यायचा. ब्लॉग मध्ये येशील का नाही? याचं पण चॅनल आहे. आमचा काय आहे 12वा ठेवला तुम्ही मला. अच्छा, या कॉन्ट्रोवर्सी सर. आता काय इथं बॅड पॅचचा आहे भाईचा. जरा आता दुसरी टी शर्ट घालायला आणि आमच्याकडे बिर्याणी खायला. दुसरी टी शर्ट घालून आता आमच्या इथं बसायला बिर्याणी खायला येईल ना ऋषी. आता बिर्याणी खायला येईल ना आता. व्हेज आहे, व्हेज तर व्हेज. काय ना टाकणं त्यांचा पण खबर. बघितलं काही स्वतः हरलं पण बिर्याणी खायची पहिला. त्याला प्रॅक्टिस नाही भेटत आहे पाहिजे तेवढी. फुगवायला जाते आम्हाला बॉलिंग टाकायला सांगते. थांब 4 दिवस लगातार 4 दिवस बॉलिंग टाकले. बिर्याणी कपल बोलते बघितलं. काही चला पुढे आजच्या दिवसातली लास्ट मॅच आता चालू होईल. आणि आदित्य पाटील परत एकदा, एक साइडला चैतन्य पाटील आणि एक साइडला आमच्याकडचं आदित्य पाटील. त्याला खेळायला भेटणार का नाही सांगू शकत नाही. बसवतील पण असं वाटते. उन्हामध्ये काही जरा इथं बसून बसून कुल्फी झाली अंगातून पाणी यायला लागलाय. आणि आदित्य मला वाटतं पॅडअप करेल थोड्या वेळात. करेल का नाही? पॅडअप करशील? आणि मला वाटतं ट्रिपल नी ब्रँड अम्बॅसिडर बनवलाय आज. टोपी बीपी सगळं ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट्स. हसतच कसं काय? दूध ड्रिंक प्यायला बुट्टा घेतले. भाईने ऍडिडास घेतले. भाईने ऍडिडास घेतले. आता भाई लास्ट मॅच आहे, ही जिंकले ना मग सुपर 12 ना. टोपी दे ही तुला घे. अरे ही जिंकलं सुपर 12 का सुपर 16? सुपर 6 का 16? वॉर्मअप करते जरा. वॉर्मअप असं ओपनिंग करणार आज. वॉर्मअप एक दिवस येईल तसा ओपनिंग करायचं. ए किती ओपनिंग केली आदित्य? आणि किती ओपनिंग केली? ओपनिंग केल्या. 6 ओपनिंग मध्ये मॅच एक पण जिंकवली. आणि अजून बोलते चान्स पाहिजे. अरे युपीएल आणि आपल्या ग्रामीण मध्ये घेतली तर युपीएल ला भेटल. मग फक्त मान कुठं छातीला इथं मान टेकत चालले. बाकी काय नाही. बारीक झालं. डायटिंग करते. दिवसाला 1 काकडी आणि अर्धा गाजर. गेल्या वर्षी ती प्रीमियर लीग थोडी पुढे होती, यंदाची प्रीमियर लीग थोडी बाकी आहे. मला वाटतं आता बहिणीचं मांडव आहे तेव्हा ती कम्प्लीट किती 3-1 किलो मटण खाईल आणि नंतर मग कम्प्लीट 4 दिवसांनी उठल. याच्या सख्या वैदिस्त आहे. यश बाई वीकेंड
विकेंड आहे मस्ती आहे वेंडी. आता लास्ट मॅच आहे, बघू या मॅच मध्ये काय होते. एक प्लेअर थकलाय आता आपले. आपल्याच टीम आहे. एक परेश कसं होतं माहितीये, कसं चैतन्य पाटीलची. कसं होतं माहितीये आहे ना, त्या टीममध्ये पण आपल्या गावाचे 2 प्लेअर होते आणि या टीममध्ये पण आपल्या गावाचे 2 प्लेअर आहेत. मग एक टीमीत आपल्या गावातले जरा गेलेत, पहिलाच 2 राऊंड हारलेत आणि या टीममध्ये 2 प्लेअर आहेत ना, ते 2 राऊंड जिंकलेत. असं झालं आणि आता लास्ट काय वाटत दिलेलं. समोरची टीम पण आपलीच परेश ठाकूरची आहे. हा, समोरची टीम पण परेश पॅक ठाकूरची करतो आपल्या ग्रामीण मध्ये. ते आपली आपली कोणी पण जिंकून दे, पण जास्त करून आपली आपण चैतन्याला सपोर्ट करणार, कारण का ती आपली स्वतःची आहे. 1 साइड. हा, ती आपली बेलचा रोड आपल्या गावाची टीम असं सीन. तर आता बघू लास्ट मॅच ला काय होते. ही मॅच झाल्यावरती बहुतेक आम्ही परत प्रॅक्टिस राहणार ना गावात. ही मॅच बघू. लांब आहे, 25 मिनिटाचा प्रवास करून यायला लागते. 12-13 किलोमीटर आहे तिकडून आपल्याला यावं लागतं इकडे. नंतर मग मॅच गेल्यावेळी उरणला होती, यावेळी चिरल्याला आले. असं झालं. बघितलं काही स्वतः हरलाय, आता आम्हाला इथं भीक लावायला लागला. असं करतात तो म्हणून ये. अरे इथे अंतिम 6 साठी धडक होणारा परेड गाईज दिली कॅप दिली गाईज कॅप दिली. बघा परेड कॅप दिली. बघितलं चाईर. संचितने टोपी डेडिकेट केले नितीन भाईला. मूर्तिकार संचित ही डेडिकेट केले ट्रॉफी नितीन भाईला. ही बघा कशी, यो बघा आया इंडियाची कॅप दिली अशी काय भाई. इंडियन टीम मध्ये सिलेक्शन झालाय. आता सगळे खुश. आता काय करेल माहितीये, आता काय करेल आता परत कोणातरी दुसऱ्याला बोलेल मला कॅप दे, कारण की मॅन ऑफ द मॅचला कॅप आणि भाईला पाहिजे कॅप पाहिजे. भारी दिसली. बघा आपल्या टीमच्या तर मीटिंग चालू आहे इकडं. लास्ट मॅच आहे कारण की ही जिंकलो मग. अरे आता जिंकल तर मलाच देणार आहे, नाही त्याला फोडण्यात येणार आहे. पहिला ना जिंको हारो याची काय मतलब नाही आहे. ही शिवना प्रीती टेलर कडे ही जिंको हारो त्याची काय मतलब नाही. याला फक्त कॅप पाहिजे. कसा माणूस आहे भाई. ही जोडली आणि आता आमच्या ऋषी याला घेतलेला आहे. ऋषी हा आमचा बेस्ट फिल्डर म्हणून त्याला आता इन मध्ये घेतलेला. बघूया 2 मॅच तो ऋषी खेळला नव्हता, 12 प्लेअर म्हणून त्याला घेतलेला, पण आता त्याला इन मध्ये घेतलेला. तर बघूया कशा प्रकाराने तो त्याच्या संघाला फिल्डिंगनी साथ देते. तेव्हा काही चाललंय आणि अक्षय भाई चेअर करते फुल आणि आदित्य भाई पॅडअप केलेला. पण ही टीम या मॅचेत मला वाटतं आदित्यला थोडासा ब्रेक दिलाय. आदित्य आमचा इथे येऊन बसलाय 12 जायला. ब्रेक दिलाय, पण जायला तर लागेलच. कसे भाई कसे असं करता. असं कॅप मागतो. अरे आपलाच आहे तो, पण पहिलाच बोललो तुम्हाला का आपलीच आहे परेश ठाकूरची पण टीम. सोबत जेव्हा खावायला असतो आम्ही. गाईज पहिला बॉल हे बघा. यावेळेचा बॉल पहिल्या चेंडूवरती कवसला केला. सिंगल येते मुंगा ठाकूर साहेब आणि त्याच वेळेला तिथे भोरे साहेब. पहिला बॉल काढले, सिंगल आली. करणारा संघ अर्थात मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय रामचंद्र प्रदेश पहिली ओव्हर जरा डिफेन्सिव्ह खेळणार आहे, नंतर तोडमता. नाही बघा तुम्ही काय नाही याचं काय नाही. टोपीसाठी वाट बघते. याला टोपी तर कोण देत नाही. यांचा कॉन्ट्रोवर्सी चालूच राहील. कोण आलाय? गॉगल लागतेच. 5.5 गॉगल लागतेच. खुर्ची घेऊन बसलाय. गॉगल लागतेच. कधी रनिंगची 8.5 आणि वरती 5.5चा गॉगल. आता काय करणार आहे माहिती काहीच मी. हल्ली कसं ट्रिफ्टिंगचा मार्केट चाललाय, तसं याच्याकडे कमीत कमी 30 जोड तरी बुट्टा असतील. मग ते ट्रिफ्ट करीन त्याच्या घरात ना आणि त्याच्या घरात ना घेत. अर्धी त्या युज पण नाही केलीत, म्हणजे पायात घातली पण नाही. 30 बुट्टा आहेत भाईकडे. 30 बुट्ट पडलीत भाईकडे. त्याच्यामधून ही घातली ही रनिंगला घेतलेली त्यांनी. रनिंगला जिमला घेतलेली. जिमला काही गेला नाही तो कधी. आणि आज इथं घातली आणि चष्मा घातल्यावरती फिलाचा योगा कसा चष्मा लागते ना बाईला. परेश ठाकूरचा शो आहे. हेलिकॉप्टर उडवलेत. हेलिकॉप्टर डायरेक्ट मंडपावर समोरच्या इथं मंडपा उडवले ते आवाला डायरेक्ट बाई स्टेजच्या वरून ना. आणि आता फसेल काय सुगा त्याने काढलाय कॅमेरा तुम्हाला दाखवायला. फसणार नाही.
तो बघा इकडे डायरेक्ट बघितलं. ऑनली रिओज चालू आहेत नुसते 8 बाटलं झाले आता. हे बघा पैसा आहे ना. नुसतं रिओज चाललेत, हिल चाललेत, ब्रेडबुल चाललेत, नुसतं चाललाय काय नाही काय. थांबी बातच नाही. हे बघा थांबी बातच नाही. आणि तर परत काय थांबत नाही. बघा आता परत एक लास्ट बॉल आहे. आता होते तो टेन्शन नको घेऊ. नो बॉल. तो बघा काही चौथा आलाय नो बॉल. त्याच्यावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला. काहीच परेश ठाकूर आया भडकलाय तो बघा. 69 वरती परेश ठाकूर नॉट आउट. 67 गाईज 67 परेश ठाकूर ज्याच्यातलं 8 रनचं किंवा कॉन्ट्रीब्युशन टीमचं आहे. निलेश ठाकूरचं आणि 69 ब्रो एकाचे आहेत. 4 एक्स्ट्रा आलेले आहे. 5 बॉल खेळणार तो. पाहना वन साइड 5 बॉल 30 पण मारू शकते तो. समोर येऊ द्यात त्यांना एकटा वास मैदानाच्या आतमध्ये. आपण उपडे तुकडे 6 कसं देईल. आकाश उंच उडायची. जिथं बॉल येते तिथं 6 झुकायची आणि कधी लढायची. कसं आहे माहितीये गाई, मला वाटतं संचित कडनं कॅप घेतले ना त्यांनी. कॅप दिले ना संचितला, म्हणून संचित मला वाटतं ब्लेसिंग दिले जरा त्याला ना. ब्लेसिंग दिलेत मला वाटतं संचितने, म्हणून ही बॅटिंग झाली आता. 5 बॉल बाकी. फेवरेट प्लेअर आहे हो परेश ठाकूर संचितचा. 5 बॉल बाकी आहे. आता पहिला बॉल सिंगल काढणार, 5 बॉल त्याला, 5 बॉल 3 6. फेवरेट प्लेअर कन्फर्म. कॅप दिले ना फेवरेट प्लेअरनी, म्हणून हे सगळं. ठाकूर आला संघ स्टँडिंग अवेशन डिझर्विंग करतो हा खेळाडू. तुम्हाला उभं राहून टाळा वाजवायला लागत या खेळाडूसाठी. काय बॅटिंग केली परेशने. बॅटिंग यार बॅटिंग बरो. गाईज ओपनिंग लास्ट मॅच ओपनिंग जोडे आपली चालले बेलदारवाड्याची. चैतन्य पाटील आणि संचित त्याच्याच गावातला प्लेअर आहे तो. त्यांच्याच गावातला प्लेअर. त्या दिवशी आपल्यासोबत होता तो. पहिले ओपनिंग जोडी चालली आणि खूप रनी बनवायचे 5 ओव्हरमध्ये खूप. परेश ठाकूर बरसलाय तुम वरनच पवलेन मधून सेट होऊन आलेला इंडी. 2 मॅच काहीच नव्हतं. हे बघा इथं त्यांची वेटिंग चालू आहे आणि इथं आपली ओपनिंग जोडी चालली आहे. मला वाटतं तर ब्लॉग जरा इंटरेस्टिंग होत चाललाय. ही जर मॅच काढली ना, मला वाटतं खांद्यावर डायरेक्ट चैतन्य. मीच उचलते. संचित बोलते का मीच उचलते खांद्यावर डायरेक्ट ही मॅच काढली तर. ते असेल तो तरी उचलीन. तरी उचलशील डायरेक्ट खांद्यावर. 1 बॉल 6 मॅच आली पाहिजे. टोपीसाठी काय पण कॅप साठी काय पण हसते कसा. जो साला हरवाला हरवाला आम्हाला. स्वतःची टीम हारली ना, आता बघवत नाही आम्ही जिंकलो तर. असं आहे हो. समोरच्या टीमला पराच्या टीमला सपोर्ट करायचं असं काय नाही. पराची टीम पण आपलीच आहे तिथून, काय टेन्शन नाही. कुठली पण जिंकली तरी आपल्याला काय असं गम नाही होणार आहे गाईच. कुठली पण जिंकू दे, आपली जिंकू दे किंवा ते जिंकू दे, कायच गम नाही होणार आहे. फक्त थोडा रनी जास्त होता म्हणून खेळ होईल, पण खेळेल. चैतन्य आता चैतन्य खेळला तर काय आहे, नाही तर नाही. संचित काय बोलशील, तुला चैतन्य बरसल का नाही संचित? मी बोलते बरसल, मी बोलते मारल. आता मारल पहिल्यापासून बघा. कुठला पण ते बॉलिंग. मॅचचा पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा. नाही रे कॅच सेफ आहे. पहिलीच गाईस बाउंड्री आली. 24 धावा आहेत. गाईस पहिलीच बाउंड्री आली. वा चैतन्य पाटील वा. पहिलाच बॉल पहिलीच बाउंड्री. आणि जय यांचा बालपणीचा मित्र तो चैत्या. हा 2 दिवस झाले वलकायला लागलाय, पण चैत्या करायला लागलाय. हो याला वलकत नाही काय नाही. तिकडे बघा गॉगल मॅन चैत्या पण आपलाय, बारा पण आपलाय. आवाज दिला. अरे फॅन आहेस का? ये दुसरा बॉल बुम बुम सोडली विकेट सोडली. तर गाईज आलो आता घरी. कालो झालाय बघा, फुल ऑन कालो.
कारण की तिकडून यायला 20-25 मिनटं लागत होते. तुम्हाला मी पहिल्या स्टार्टिंगला बोललो होतो, तर तसंच झालं, लागले तेवढेच मिनटं. आणि मॅच आपण लॉस झालं म्हणून काही मी तिथे रेकॉर्ड केला नाही एवढा, कारण की लास्टला विकेट गेले, हे झालं. चैतन्य पाटील मेन विकेट गेला ना, तिथे थोडासा टीमचा हे झाला. पण नंतर खेळला दुसरा बॅटर, पण थोडा झाला. तर आपली टीम हारली आज आणि गेली आज क्वालिफाय झाली ती धुतूम. तर धुतूम पण काय आपलीच टीम आहे, काय एवढा काय म्हणजे असं वाटलं नाही की धुतूम क्वालिफाय झाली काही नाही. आपलीच टीम, आपला फ्रेंडसारखं चालू असते त्यांच्यासोबत, बिल्दारवाडा आपण असं आहे, म्हणजे काय वाटलं नाही. पण आपली टीम जेव्हा हारते तेव्हा वाटतेच काहीतरी, म्हणजे आपली टीमचा बॅड पॅच चालू थोडा येते. कमबॅक करू घ्या, थोड्या दिवसात आपलं पण कमबॅक होईल, टेन्शन घेऊ नका. आणि शंतनूची पण टीम होती समोर ही, तर ती पण लॉस झाली. लगातार 2 राऊंड्स ते खेळले आणि ते पण लॉस झाले. त्यांचा पण बॅड पॅच होता आज, पण काय नाही, बघून घेऊ. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपण हल्लो ग्रो करत चाललो आहे, तर करा. आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा या व्हिडिओला, आणि शेअरसुद्धा करा. तर 8व्या ब्लॉगला करू आपण आजच्या एंड. चला गाईज, बाय बाय.